नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला कोकणातील एक रानभाजी दाखवणार आहे. ती म्हणजे शेंडवल. तर हे असे त्याच्या छोट्या छोट्या अशा हे असतात, वेली असतात. तर मी ते पाण्यामध्ये घालून ठेवले आहेत. हे बघा, हे रानामध्ये मिळतात. पावसाच्या सीझनमध्ये ही भाजी असते, याच्या वेली असतात. हे बघा. तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि थोडा पाण्यामध्ये घालून ठेवलेले. तर हे जे आहेत ना, तर मी ही बॉईल करून घेणार आहे. हे ते मी पाणी गरम करत ठेवलं आहे. तर ही जी भाजी आहे ती मी एक 10 मिनटं ह्याला बॉईल करून घेणार आहे. तर ही बघा, ही शेंडवलची भाजी जी आहे ना, ती मी बॉईल करत ठेवलेली आहे. हे बघा, एक 10 मिनटं मी ही चांगली उकळून घेणार आहे. मग त्या भाजीसाठी लागणारं साहित्य जे काय आहे ते मी तुम्हाला सांगते. तर हा मी कांदा घेतलेला आहे. एक कांदा बारीक कापून घेतला आहे. ही एक मिरची चिरून घेतली आहे. कोथिंबीर घेतली आहे. हे काळे वाटाणे घेतले आहेत. हे बॉईल केलेले वाटाणे आहेत. हे वाटप घेतलं आहे, म्हणजे आलं, लसूण, सुकं खोबरं आणि कांदा त्याचं भाजून फ्राय करून ते वाटप मिक्सरला लावून घेतलं आहे. हा टोमॅटो घेतला आणि जरासं ओलं खोबरं घेतलं आहे आणि चिमूटभर हळद घेतली आहे. हा गरम मसाला घेतला आहे, हिंग घेतला आहे आणि हे लाल तिखट घेतलं आहे. तर आपली ही भाजी बॉईल झाल्याच्या नंतर पुढची रेसिपी बनवूया. तर आपले शेंडवल्याचे जे दाणे आहेत ना, या शेंगा आहेत ते बघा व्यवस्थित बॉईल झालेले आहेत 10 मिनटं. तर आता मी त्यातलं पाणी काढून घेते. तर मी ह्या चाळणीमध्ये ते पाणी गाळून घेतलेलं आहे. हे बघा. तर आता आपण भाजी करायला घेऊया. तर हे मातीचं भांडं घेतलं आहे मी. त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी ह्या उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकते, थोडासा कढीपत्ता टाकते, हा कांदा टाकते, व्यवस्थित घालून घेते. तर ह्या कांद्यामध्ये मी हे मीठ घालून घेते. त्याच्यामध्ये चिमूटभर साखर घालते. आता त्यामध्ये हे टोमॅटो घालते आहे. एक 2-3 मिनटं शिजवून घेते. तर आता हे 2-3 मिनटं झालेली आहेत. हा कांदा टोमॅटो चांगला शिजला आहे. तर त्याच्यामध्ये मी हळद घालते, त्याच्यामध्ये हा हिंग घालते, त्याच्यामध्ये हे लाल तिखट घालते आहे, त्याच्यामध्ये हा गरम मसाला घालते, त्याच्यामध्ये हे वाटाणे घालते, हे बॉईल केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये हे बॉईल केलेले शेंडवल घालते. तर ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते आणि मी हे आता थोडंसं हे वाटप घालते. व्यवस्थित परतून घ्यायचं.
मिनटं चांगली व्यवस्थित तळून घेतलेली आहे. तर मी त्याच्यावरती हे ताटामध्ये पाणी ठेवून एक 5 मिनटं शिजून घेते. तर आता आपली 5 मिनटं झालेली आहेत. आपली भाजी चेक करूया. तर वरती पाणी ठेवल्यामुळे काय झालं की भाजी खालती चिपकली नाही. तर आपली भाजी आता ही छानपैकी तयार सुद्धा झालेली आहे. कारण ते हे तर उकडलेले आहेतच, वाटाणेही उकडलेले होते. तर आता मी त्याच्यामध्ये हे थोडंसं ओलं खोबरं घालते, किंचितभर. थोडीशी कोथिंबीर घालते. आणि गॅस फास्ट करून एक 2 मिनटं शिजून घेते. तर आपली ही शेंडवलची भाजी तयार झाली आहे. ही एकदम एवढी छान लागते ना भाकरी किंवा चपाती बरोबर, एवढी उत्कृष्ट लागते. त्यातलं पूर्ण पाणी संपलेलं आहे. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे घालण्याची काही गरज नाही. छानपैकी आपली भाजी तयार झाली आहे. तर तुम्ही सुद्धा ही भाजी नक्कीच एकदा करून बघा. तर अशा प्रकारे ही आपली शेंडवलाची रानभाजी तयार झालेली आहे.